श्री शिवलीलामृत अध्याय 10 श्री गणेशाय नमः. कामकज विदारक पंचनना, क्रोध जल विध्वंस प्रभंजना, मदत महारका चंडकिरणा, चंद्रशेखरा ऋषभध्वजा, मत्सर दुर्धर विपिनक दहना, दंभन तच्छेदका, सहस्रनयना, अहंकार अंधकार सुरमर्दना, अर्धवर्धना भालनेत्रा, आनंद कैलास नगविहारा, निगमागम वंदा सुहास्य वक्रा, दशमखरदलना, आनंद समुद्रा, ब्रह्मानंदा दयानिधे, नवमध्यायांती दूधारीला शबर केतन रूपती, यावरी सुत शोणकाधिक प्रति नेहमी शरणी सांगत अनंतर्क देशी वास्तव्य करीत, एक द्विजनामे देवरथ, देवाध्यायनी शास्त्ररथ, पंडितांनी वंशज होय, त्याची कन्या चतुर्य खानी, शारदा नामे कमलनयनी, जिचे स्वरूप देखुनी जन होती तटस्थ, तवते झाली 12 वर्षी, पित्याने लग्न करुनी संभ्रमेशी पद्यनाभ द्विजाशी देता झाला विधियुक्त, तोही परमाश्रित ब्राह्मण, असौभाग्य आणि वेदसंपन्न, दयाची विद्या पाहुणे राजे होते तटस्थ. लग्न सोहळा झाल्यावरी काही दिवस होता श्वशुर घरी, सायंकाळी नदीतीनी संध्या वदनाशी, तो गेला परतुनी, तो येता अंधार, पायास झोंबला दुर्धर विखार, तेथेचे पडले कल्लेर नगर, आता हक्क झाली माता पिता समवेत शारदा धावणी आली, तेथगत प्राण देखून प्राणनाथ शरीर घालीत धरणीवरी, म्हणे विद्याधनाचे सतेज आजी बुडाले माझे जहाज, ओस पडली सेज बोल कुज कोणाशी, माझे बुडाले भांडार सर्परूपे, वरी पडला तस्कर, दग्ध झाली अभयारण्य समग्र, म्हणून टाकी तोडून या देखून शारदेची करून अश्रू आले जनांची नयना, म्हणती हा पशुपते भाल्लोचना, हे आता करील काय, मग त्या विप्राची करुणी दहन, माता पिता बंधू अप्तजन शारदेशी संगे घेऊन सदना प्रती गेले, ते कित्येक दिवस झाल्यावरी घरची कार्यास गेली बाहेर, शारदे कली मंदिली तव एक अपूर्व वर्तले, नेध्रुव नामे ऋषीश्वर वृद्ध तपस्वी गेले, नेत्र शिष्य हाती धरून पवित्र सदना आला, शारदेच्या शारदा आसन देऊनी सत्वर पूजन करी नमस्कार, नेध्रुवे म्हणे सौभाग्य वाढो अपार हो, तुझ पुत्र वेदवक्ता विप्रासन दिसे केवळ अंध अमोघ वधला आशीर्वाद, हसून शारदा करी खेद शोक करी दुःख भरे, म्हणे हे अघटित घडे केवी पूर्ण सांगितले पूर्ववर्तमान, नेध्रुव्य म्हणे माझे वचन असत्य नोहे कल्पती, माझे जिव्हे बाहेर आले ते माघारे न सरे कदा कळे, माझे तपनुष्ठान वेगळे अघटित तेची घडवीन, घरची बाहेरून आली त्वरित, माता पिता बंधू समस्त समूळ कळला वृत्तांत, म्हणती विपरीत केवी घडे, ऋषींचा आशीर्वाद अमोघ पवित्र, क्षणिक रंकाचा राव करी सहस्रनेत्र, शापे न लागता क्षण मात्र कुळसहित संहारिती, शाप बळेची विशेष, सर्प गेला राजस नहुष, यादव कुळी निशेष भस्म झाले ब्रह्मशापे, ब्राह्मणी शोभोनी निर्धारी, शक्राशी संपत्ती घातली सागरे, ब्रह्मशापे मुरारी अंबरीक्ष, जन्म घेत विधी हरिहर चित्ती, ब्रह्मशापाचे भय वहाती, प्रशापे राव परीक्षिती, भस्म झाला क्षणार्धात जमदग्रीचा क्रोध परम, चौघे पुत्र गेले भस्म, श्रीया असता पंडुराज सतत भोग नाही, सर्वता विप्र शापाशी नवलगती, 60 सहस्र सागर जळती, कुबेर पुत्र पुरुष होती, नारद शापे करुनिया, कृष्ण सहित यादव कुळ, ब्रह्मशापे भस्म झाले सकल, दंडकाळेसन रूपाळ, क्षण मात्रे जब्द केला ब्रह्मशाप परम दृढ, मृगराज केला सरळ, धराधर शत्रुबळ प्रचंड, सहस्र भगे त्या अंगी, वक्षय रागी केला अंत्रिनंदन, मेधनी वसानाचे केले अचमन, शाप देऊनी सूर्यनंदन, दाशीपुत्र केला पाशनाचे करीती देव, रंकाचेही करीती राव, मंत्राक्षदा टाकीता नवल पल्लव, कोरड्या काष्टा फुटले की ब्राह्मण थोर त्रिजगती, हे ब्रह्मांड मोडोनी पुन्हा घडती, यावरी नेध्रुवे तिये प्रती, बोलता झाला ते ऐका, म्हणे हे एके शारदे यथार्थ, तू धरी उमा महेश्वर व्रत, षडक्षर मंत्र विधियुक्त नित्य जप करावा, म्हणे या व्रताचे फळ होय पूर्ण, तव वरी मी येथे राहीन, मग त्यांच्या अंगणात मठ करून राहता झाला नेध्रुव्य, तो म्हणे व्रताचा आरंभ प्रेमेशी करावा, जाण चैत्रमाशी अथवा मार्गशीर्षी शुद्ध पक्षी करावा, पाहुण्या सुमूर्त सोमवार, अष्टमी चतुर्दशी परिकर पूजावा, उमा महेश्वर एक संवत्सर नेमेशी, गुरुवचन शारदा ऐकून तेसेची करी न पडे न्यून, नेध्रुव गुरुपासून एक षडक्षर मंत्र घेतला, दिव्य शिवमंदिर करून वरी दिदली शुभ्रवितान, चारी शोभायमान, नाना फळ शोभताती, अष्टांगे सुवास सुमने, भूमी शोधुनी रंगमाळा अस्तरणे,
षोडश वर्ण यंत्र करणे अष्टदळी तया माझी चतुर्दळ त्यावरी घालून तांदूळ वरी घट स्थापुने अढळ शोभा बहुत आणि जे उमा महेश प्रतिमा दोन्ही स्थापिल्या सुवर्णाच्या करुणे मंग एक निष्ठा धरुणी षोडोपचारी पूजिजे यथा सांग ब्राह्मण संतर्पणा सुवासिनी पूजिजे प्रीती करुणी षडश चतुर्विधान द्यावे भोजन तृप्तीवरी पुराण श्रवण कीर्तन येणेचे करावे जागरण गुरुवचनी विश्वास पूर्ण धरुणी वर्तने सर्वदा कुंदे दुवर्ण केवळ कर्पूर गौरपण फेन धवळ ज्योतिर्मार्य शुभ्र तेजाळ रजत वर्ण निर्मळ जो सूर्यकोटी समतेज विराजत शुभ्र आभरणी भूषित जगदा नंदकंद गुणातीत स्वरधुनी विराजत मस्तकी शुभ्र जटा मुकुट मंडित सर्पमणियुक्त विराजत किशोरचंद्र भाळी विनवत भस्म चर्चित शुभ्र दिसे उन्मलित भाललोचना केयुरा गंध शुभ्र वीर कंकना मुंडमाळा शोभायमान दिसती लोचन सूर्यदुवत दिव्य गरुड पाचू वरिष्ठ विराजमान दिसे नीलकंठ दशभुज आयुधे सघट झळकती प्रलयच पळे येसी खंडवांग त्रिशूल कपाल डमरू अंकुश पाशदंडा घंटा नागधरू पिनाक पशुपत कमल तेजाकारु शुभ्रवर्ण आयुधे शुभ्र तेजस्वी शार्दूल चर्मवत्सन शुभ्र स्फटिक वर्ण गजाधीन मणिमय शुभ्र सिंहासन नाना रत्नी विराजत कैलासगिरी शुभ्रवर्ण वरी मंडप शुभ्र सहस्र योजना स्तंभ विरहित सहस्र किरण गगनी जेवी प्रकाशे पे ऐरावताहुनी विशाल शुभ्र पुढे शोभे नंदिकेश्वर मणिमय कुंडले सुंदर शेष तक्षक झळकतो ब्रह्मानंद सुत सुमुरुना पोतिले शिवस्वरूप सगुण आता भवानीचे ध्यान शारदा ध्यानी अनित बाला तन्वघी सुंदर विराजमान चंद्रशेखर चतुर्भुज पाशांकुशधर गदा पद्य युक्त जे सुरत सुमन माळायुक्त मल्लिका बकुळ कमळी विराजित इभद मुक्तांतुवस्त डोलत शोभा अद्भुत कोणवर्णी हरिमध्या शुभंग भुजंग वेणी जलजवदना कर्णनयनी द्वादशाधीश शोभा जघनी कांची वरी झळकतसे मागे श्रेयावर्णीला बहुत निसीम रूप लक्षण युक्त ओवाळून टाकाव्या समस्त जिजा पादांगुष्टा वरून या कोटी ममज्ञथ शोभा साजिरी त्रिभुवन जननी त्रिपुर सुंदरी ब्रह्मांड फोडून या वारी अंगीचा श्वास धावत पदमुद्रा जेथे उमटती तेथे आरक्त कमळे उगवती द्विजपंथीचा रंग पडता स्थिती खडे होती दिव्यमणी या ब्रह्मांड मंडपात देखायचे स्वरूप नाही आणि शशीमित्र मुखजीच्या तेजे शोभती विधी शुक्रादी बाळे अज्ञान स्नेह निजगर्भी करी पाळन समस्त त्रिभुवन लावण्य होतील स्वरूप देवीचे विशाल ताटंके प्रभा घन होतिले शशीमित्र ते जगाळून गंडस्थळी प्रभा पूर्ण पडली झळके अत्यंत बिंबाधरती रक्त नासिकीचे वरी डोलता मुक्त प्रवाळीचे केवळ भासत तेज अमित न वर्णावे नेत्रांजन प्रभा पडली मुस्तक्षिरिते तो गुंजे ऐसे दिशे क्षणभरी जगन्माता हास्य करी तो रंग दिसे शुभ्रवर्ण ओवळीने बैसल्या हंस पक्ती देसे द्विज हासता झळकती मुक्त शुभ्रवर्ण मागुती हेमवतीचे झळकती दंडपंक्ती शुभ्र अत्यंत अधर प्रेभेने आरक्त भासत डाळिंब बीज पक्व शोभत क्षणेक तैसे दिसती कंठीचे मुक्ताहार संपूर्ण दिसती इंद्रनीळा समान श्यामलांग प्रभा देदित्यप्यमान मुक्त माझी बिंबली कमंडलू तेजस्वी सुंदर देवी विश्वजननीचे पयोधर कुमारानी इभवक्र जातील अमृत प्राशिती प्रलय पळा गाळून समग्र रंगविले वाटे देवीचे अंबर मुक्तंगल कंचुकी प्रभाकर बाहुभूषणे झळकती इंद्र नील किलवर्णी लीला वेशधारिणी भक्तानुग्रहकारिणी प्रलय रूपिणी अब्धिमाया आदिपुरुषाशी ज्ञानकळा घडीमोडी ब्रह्मांडमाळा जिचे स्वरूप पाहता डोळा जाश्व निळा धनीन पुरे कुंचिका पुंज झळके गगनी जैसे जलज घोष डोलती करणे अरुण संध्या रांगा उणे आणि कुंकुम रेखा रक्तपणे विश्व प्रबली शिव सगुणपणा टाकून होता तत्काळ निर्गुण तरी परितीचे सौभाग्य
गहन ताटंक कुंकुम महिमा हा 2 वेळा वारिले कर्पूर गौरा भवानीने लाविला कपाळी बीजवरा तांबूल रेखांकित वदन चंद्र अपार कवी वर्णिती प्रयागी त्रिवेणी जैसे अंबेची वेणी शोभे तैसे कृष्ण वर्ण कुरळ निश्चयेशी आदित्य नंदिनी होयते शुभ्रहार कंपून गुंफिला दिव्य सुमनी तेची ब्रह्मांडावरून स्वरधुनी माझी रक्त पुष्पे दिसती नैनी पदंज नंदिनी गुप्त ते मूड राखरी मच्छ कच्छादी अलंकार ते प्रयागी तळपती जळचर केशाग्री गुच्छ विशाल थोर सागरकार शोभती काय ब्रह्मांडे गुंफिली सकल तेची डोलत मोहनमाळ जीव शिव दोन्ही स्तन ते जाळ आवरुनी धरिले 2 पक्षी अक्षय सौभाग्य नवे खंडन म्हणून वज्र चुंडे मंडित कर जान दशमगुडी मुद्रिका बंधू जनार्दन दशावतार नटलासे पायी नैपुरे पैंजन गर्जता शिव समाधी विसरुनी पाहे मुखचंद्र सावधान नेत्र चकोरे करून या भक्ती जे का एकनिष्ठ पायी दोल्हारे जोडवी अनुवट ऐसे स्वरूप वरिष्ठ शारदा ध्यात ब्रह्मानंदे ऐसे एक संवत्सरपर्यंत आचरली उमा महेश्वर रोतने ध्रुव्य उद्यापन करविता यथाविधी प्रमाणे 11 शते दापत्य वस्त्र अलंकार दक्षिणायुक्त पूजने शारदा हर्षभरित रवत तव रवी अस्त पावला जप ध्यान कीर्तन करीत शारदा गुरुजवळ बैसते अर्धयामिनी झाली अकस्मात भवानी तेथे प्रगटली असंभाव्य तेज देखून नेद्रुव्यासी नेत्र आले तेची क्षणी नेद्रुव्य शारदा लागली चरणी प्रेमे भावे करून या देवीचे करिता स्तवन उभे टाकती कर जोडून परी त्या दोघा वाचून अनेक कोणी न देखती जय जय भवानी जगदंबे मूळ प्रवृत्ती प्रणव स्वयंभे ब्रह्मानंद पददायिनी सर्वारंभे चिद्विलासिनी तू माये धरा धरेंद्र नंदिनी सौभाग्य सरिते हेरंब जननी हृदय भक्त हृदय विंध चिन्मय खानी वेद पुराणी वंद तुझ्या कृपेनिचिती गर्भाध्यासी नेत्र येती मागे सांडून पवनगती पांगुळ धावती कृपे तुझ्या मुखे होती वाचळ मूर्ख पंडित होती तत्काळ रत्नी घेऊ होती सिकता हरळ गारा होती चिंतामणी भय हारके भवानी भक्त पालके मनोल्लासिनी वेदमाते द्विज जनरंजनी वेधले ध्यानी ब्रह्मादिक त्रिपुर सुंदरी त्रिभुवन जननी दोषत्रय हारके त्रितापदशमवी त्रिकाल जे सादर तव ध्यानी त्रिदेह विरहित ते शिवन मानस सरोवर मराळिके जय जय विज्ञान पंचक कलिके सकल ऐश्वर्य कल्याणदायके सर्व व्यापके मृडानी ऐसे कथा सुप्रसन्न देवी म्हणे माग वरदानने ध्रुव्य वृत्तांत मुळाहुनी शारदेचा सांगितला मम मुखातून वचन आले ते आंबे पाही जे सत्य केले तुवा जरी मनी धरिले तरी काय एक न करीसी यावरी शिव जाया बोले वचना हे शारदा पूर्वी शुभानना द्रविड देशी विप्रकन्या नाम भागिनी हिचे इच्छा भ्रातारा शिष्य दोघी जणी ही धाटुकी प्रिय मृदू भाषिणी हिने वरवश करुणी वडील कामिनी बिघडविली शेजारी एक जार होता तो ईस बहुत दिवस जपत असता एकांत पाहुणी ईशच्या हाता धरिता झाला दुर्बुद्धीने नेत्र करुणी रक्त छिडकारिला तो जार पतित मग तो होणे खेदयुक्त गृहासी गेला दुरात्मा हिचे त्यासद लागले ध्यान सुरत लिंगन आठवणी हिच्या ध्यासे करून तो जार मृत्यू पावला हिच विधवा हो म्हणून हिच्या सवतीने शापिले दारुण मग तीही पावली मरण हिच्या दुःखे करून या मग हेही काळे मृत्यू पावली हिची शारदा हे जन्मली पूर्वीच्या जारे ईस वरिली ये जन्मी जाना निर्धारे तोची पद्या नाभ ब्राह्मण गेला इसी धावा साधून हिचा पूर्वजन्मीचा भ्रातार जाण द्रविड देशी आहे आता 360 योजना येऊन दूर आहे तो ब्राह्मण श्रीहीन इच्छे स्वरूप आठवून तळमळीत सर्वदा तो ईस स्वप्नांमध्ये नित्य येऊन भोग देईल प्रीती करून जागृती होऊन विशेष जाण सुख होईल येते ऐसे लोटता बहुत दिवस पुत्र एक होईल शारदेश शारदानंद नाम त्यास लोकी विख्यात जाण ईस नित्य भोगी होईल जो हरिख त्याच विप्र प्रावेल सुख स्वप्नानंदे विशेष देख तृप्ती होईल निर्धारे ऐसे त्याची सांगून अंबा पावल्यानंतर ज्ञान त्यावरी शारदा नित्य स्वप्न देखती झाली तैसाची तवती झाली गरोधर जननिंदा करीती समग्र धीर भावे
सासू श्वशुर आप्त सोयरे सर्व आले. देवीचे करणे अघटित खदा खदा जन हसत म्हणती हे केवी घडे वीररित अंबाईस भेटली कधी एक म्हणती कर्ण नासिका छेदून बाहेर आला खरारोहण करुनी तो आकाशवाणी बोले गर्जन सत्य गर्भ शारदेचा जन परमामंगळ म्हणती हे कापट्य वाणी सखल त्यात एक वृद्ध होता पुण्यशील वदता झाला ते ऐका ईश्वरी मायेचे अगम्य चरित्र घटित घडवी निर्धारे संभे विना धरिले अंबर कुंभिनी तरे जळावरी ग्रह गण भगने दिवाकर यास आहे कोणाचा आधार सर्व देही व्यापक परमेश्वर तो परिशोधिता ठाई न पडे परस्परे पंचभूतादी वैरती एक रूपे चालती कौतुके थोर जननी गर्भित जीव समग्र रक्षितो कैसा पाहा हो काय एक न करी जगन्राता राजा पूर्वी कूप येत त्याचे जळी पडले रेथ जे जळ प्राशित वेश एक तितुकेने झाली ते गर्भिणी पुत्र प्रसवली उत्तम गुणी विभांडकाचे रेत जळी पडून ते जळ हरिणी प्राशित तोची झाला ऋषी शृंगी ते ख्याती केली दशरथ यानी सौराष्ट्र राज स्पर्शता करी मृगी दिव्य पुत्र प्रसवली सत्यावरती मत्स्य गर्भ संभूत तो मत्सर राजपुत्र होत महिषासुर दैत्य महिषा गर्भी जलमला कित्येक ऋषी करुणावंतर वचन मात्रे गर्भ राहत रेवती रमण जन्मत रोहिणी पोटी कैसा सांबांचे पोटी मुसळ झाले हे कोणी कैसे घातले कुंती पोटी पांडव जलमले 5 देवा समागमे ऐसे बोलती रुंधजन परिनिंदा करीती दुर्जन मागुती देववाणी झाली पूर्ण एक वचन मूर्खा हो शारदेस कोणी असत्य म्हणती जरी जिव्हात शिरोनी किडे पडती तैसे एखादा सात्विक सुमती सत्य सत्य म्हणती त्रिवाचा किती का दुर्जन पुन्हा बोलत हे सर्व ही कापट्य असत तेव्हा तो जिव्हा चिरोने अकस्मात किडे गळो लागले हे देखून सर्वजण शारदेशी घाली ती लोटांगण म्हणती माती तू सत्यपूर्ण जानकी रेणुकी सारखी मग ती सपुत्र झाला सतेज लोक म्हणती शारदात्मज वाढता जैसा द्विजराज शुद्ध द्वितीये पासून उपनयन झाले पूर्ण 8वे वर्षी वेद अध्यायनी 4 वेद पटशास्त्री जाण मुखोद्ध पुराणे नवग्रहात जैसा वासर बडी देवी पिंड पंडितात अग्रमणी त्याचे अनुष्ठानी पिनाक पाणी प्रसन्न केला सर्वस्व यावरी शारदा पुत्र समवेत लक्ष्मी शिवरात्री व्रत अद्भुत गोकर नक्षत्र प्रति जात यात्रा बहुत मिळाली तो द्रविड देशीचा ब्राह्मण तोही आला यात्रे लागून परस्परे पाहुणी कष्टी होती अंतरी परस्पर कळली खुना पूर्वी देवी बोलली वचन उमा महेश्वर व्रताचे पुण्य अर्ध देई पतीशी पुत्र देई त्याचा त्यास तू त्या पाशी राहे 4 मास समागमन करी निशेष शिवपदाशी पावशी मग शिवरात्री यात्रा करून भ्राताराशी केले न मन म्हणे हा घ्या आपला नंदन म्हणून करी दिधाला उमा महेश्वर व्रत त्याचे अर्थ पूर्ण देत मग शारदा सवे जात द्रविड देशाप्रती तेव्हा शारदा व्रतस्थ पूर्ण दुरुनी पतीचे घे दर्शन विख्यात झाला शरदानंद महापंडित पृथ्वीवरी तप आचरला अपार मातृपितृ भजनी सादर माता भवानी पिता शंकर हेची भावना तयाची जो करी जनक जननीचे भजन धिक त्याचे तपज्ञान धिक विद्या धिक थोरपण धिक भाग्य तयाचे घरी साठवी श्रेयशी गोत अनेक माय बाप वियशी नवित अन्न निधी बाहेर घालित शब्द बाणे हृदय भेदी जो जरी पडला षड शास्त्र परी अनामिका होणे अपवित्र त्याचे न पाहावे वक्र विटाळ कदा न व्हावा यद्यपि झाला स्पर्श जाण तरी करावे शौचल स्नान महादोषी तो कृतज्ञ यम दारुण गांजेला यावरी शारदेचा भ्रातर महातपस्वी योगेश्वर शरीर ठेवून परत्र पावला तो शिवपदा शारदा ही चिंतुत मदन दहन करी विधियुक्त सह गमनपती समवेत कैलास भवन भाव पाहुनी सुखे राहिली शिवलीला मृत सुरस पूर्ण किंवा हे दिव्य रसायन भावरोगी सेविता जाणस आरोग्य होईल शिवयो होती जे मृत्यूने कवळीले सहज त्याशी नाव जे हा रसराज ज्याची सुकृती ते पुंज तेची अधिकारी ते तिचे ब्रह्मानंदी श्रीधर श्रोतया विनवी जोडून कर शिवलीला मृत निर्जर तुम्ही सेवा आधारे बुडीला अध्याय सुरस कथा पावन होय श्रोता वक्ता मृडारी सहित शिवतत्वता पाठी राखी सर्वार्थ शिवलीला मृत ग्रंथ प्रचंड स्कंध पुराण ब्रह्मोंद खंड परिसोत सज्जनाखंड दशमोध्याय गोड हा श्री सांब सदाशिव अर्पणमस्तु श्री शिवलीलामृत अध्याय 11 श्री गणेशाय नमः धन्य धन्य तेची जन जय शिव भजने पारायण सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे श्रुत म्हणे शोनकाधिका प्रती जय रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यास नाही मी ती त्रिजगती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्याची वंदिती शुक्राधी सुरगण जो शंकरची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु अथवा षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणून
त्यावरून वरिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो. द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीजे आधारे कंठी बांधावे 32 मस्तका भोवते 24 सहा करणे पुण्य विशेष बांधित निर्दोष सर्वदा 78 शतन माळा सर्वदा असावी. गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष पंचमुख पाषाण अष्टमुख दशमुख लक्ष्मीकारक सकल मंत्र सुफल देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास एका ते ये विषयी काश्मीर देशीचा रूप पावन नामाधिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित प्रजादायध भूशूर धन्य मनती तोची राजेश्वर लांछन घे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पे सुंदर पतिव्रत मृदुभाषिणी पूर्व दत्ते ऐसी लावीजे कामिनी सुद्धा सौभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार भक्त वक्त क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृते लाविजे श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान सापेक्ष उदार पूर्ण काय आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेनानी प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघांशी झाले नंदन शिवभक्त जो उपजाताची राजपुत्र नाम सुधर्म प्रधाजनात्मक तारका नाम दोघे शिवभक्तांनी सीमा सावधान शिवध्यानी बाळे होनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्याची संगती नावडे. त्या पंचवर्षी दोघे कुमार लाविविले वस्त्र अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती तव ते बाळ दोघे जण सर्व अलंकार उपाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी आवडे सर्वांता एकांत श्रवण करती शिवलीला अमृत बोलती शिवनामावली नित्य पहावे शिवपूजा सर्वदा आचार्य करीती राव प्रधान यासकांना आवडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसुनी रुद्राक्ष काढीती मागोती वस्त्रे भूषण नेले वविती हे ते सर्वांची ब्रह्मनाशी अर्पिती घेती मागोती शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत परितीनं सांडिती आपले रोत राव प्रधान चिंताक्रांत म्हणती काय करावे आता तो उगवला सुकृत मित्र घराशी आला पराशर सवे वैशिष्ट ऋषींचे भार अपार सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वय पयनाचा जाणीता त्रिकाल ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वरिष्ठांचा नातू तत्वता राक्षस सत्र नेले केले जेने केले जेवी मनुष्याची वागती अपार तेसे जे पूर्वर होते रजनीचर ते पितृ कैवारी समग्र जाळिले सत्र करून या जनमे जये सर्प सत्र केले ते आस्तिके मध्येच राहविले पराशराशी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रावणाधिक वीरांची दाटावून क्षण मात्रे प्रतिसृष्टी केली विश्वप्रेमित्रे देवी पितृ कैवारी पराशरे वाधी जर्जरपे केले ती सांगावी मूळ कथा परिविस्तार होईल ग्रंथ या लागी ध्वनितार्थ बोलितो आता कळले पाहिजे निर्धार याचा महाराज पराशर ज्याच्या नातू होय शुक्र योगींद्र तो भद्रसेनेचा कुळगुरु निर्धार घराला जाणून राव प्रधान समोरे घालती साष्टांग नमुनी घराशी आणि ती षोडोपचारी पूजिती भावचित्ती विशेष समस्तान वस्त्रे भूषणे देवनी राव विनोई कर जोडून म्हणे दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे नावडी वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील अनुमात्र भाषण न करीती कोणाशी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्रा गज वाजी आणि समग्र रुडावे आवडे ना पुढे हे कैसे राज्य करती हे आम्हाशी गुड पडिले चित्ती मग ते दोघे कुमार आणून गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीशी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमातयांशी नाही कुठे शोधिता यावरी बोले शक्तिसूत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समजता एक तुझं सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वरांगणा मनोहर महानंदा तियेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निसीम स्वरूप ललिताकृती पाहुणे कर्धपण तन्मय होऊन नृत्य करीत जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचित याने अपार भाग्य पार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणी जीच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्य रत्नपर्यंत राजस चंद्र रश्मी श्रम प्रकाश शयाजीची अभिनव दिव्य भरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गो महिष किल्लारी बहुत वाजी गज घरी बहुवस दासदासी अपार घरी माता सौभाग्य सहोदर जिचे गायन करिता किन्नर तटस्थ होती गोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखता सकल रूप डोलविती मान तिच्या भोग काम इच्छुन भूप
भाग्य इति घरा वेशा असूनी पतिव्रता नेमिला तो पुरुष तत्वता त्याचा दिवस नसरता इंद्रासही वश नव्हे परम शिव भक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष रोत शिवरात्र करी नेमेशी अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवाशी याचक म्हणे जे जे इच्छित ते ते महानंद पुरवित कोटी लिंगे करवित श्रावण माशी अत्याधारे एक भद्रसेना सावधान कुरकट मूर्कट मरकट पाळलेली प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकवी कौतुके आपले जे का नृत्यकार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुरुट मरकट त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला लीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेची महानंद करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंद त्याशी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाणं विभूची चर्ची स्वहस्ते व तिच्या संगती करून त्यासही घडत असे शिवभजन असो तिचे सत्व पाहावया लागून सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदीच्या सदना आला त्यांचे स्वरूप देखून ते आपला तन्मय झाली ते दवा पूजा करून स्वहस्तकी त्यास पेसविले रत्नमंच की तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होणी म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्माने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नवे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण येरी म्हणून आनंद घन नमन करीतयाशी पृथ्वीचे मोल हे कंकण मी ही 32 लक्षणी पद्धीन 3 दिवस पूर्ण संपूर्ण दाशी तुमची झाले मी तयाशी ते मानले सवेची त्यास दिव्यलिंग काढिले सूर्यप्रभेहून आगळे तेजवर्णिले नवजाय लिंग देखून ते वेळी महानंद तन्मय झाले म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगा ते म्हणे या लिंगाच्या प्रभेकवरून कोटी कंकणे टाकावी ओवाळून सौदागर म्हणे महानंदे लागून लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण बंगले की गेले दब्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे येरीने आवश्यक म्हणून ठेविले नृत्यकारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचे की तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावय अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्यांच्या आज्ञेवरून नृत्यशाळेत लागला अग्न जन धावू लागली बहुचहू कडून एकची हाक झाली तिस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी एरी उठली घाबरली तव वातात मजत चेतला तशा माझी उडी घालून एक कंठ पाश त्यांचे काढून कुरकुट मरकट दिधले सोडून गेले पळून वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुष सौदागर महानंदे प्रति ते दवा म्हणे दिव्यलिंग आहे की जतन महानंदे घाबरे ऐकून वक्ष स्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दब्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आधी दुसरा दिन मी आपला देतो प्राण लिंगाकारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाशपंते जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अति लाघवी उमारंग तो भक्तजन भवभंग उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणून या ऐसे देखता महानंद बोलविले सर्व ब्रह्मरुंद्र लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्व ही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्मांगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदया चळी तैसा प्रगटला कपाळ मोळी दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्ता ते माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर शिरी झुळझुळ वाहे निर अभयंकर महायोगी चंद्रकळा त्याचे शिरी नीलकंठ खंडवांग वांगधारी भस्म चर्चिरे शरीली गज चर्म पांघुरला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्यकुंडा मुंडांचे हार सर्वांगी वैशिष्ट फणीवर दशभुज मिरविती वरचेवर कंदुक झेलित ते विदहा भुजा पसरून अकस्मात महानंदेस झेलून धरित हृदयंकमळी परमात्मा म्हणे झालो मी सुप्रसन्न महानंदे माघवर्धन ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंद विमानी बैसत दिव्य रूप पाहुनी त्वरित नगरा समवेत चालिली पावली सकल शिवपदी जेथे नाही आधी व्याधी शुद्धा तृषा विरहित त्रिशुद्धी वेदबुद्धी कैसी तेथे नाही काम क्रोध तंद दुःख मद मत्सर नाही निशंख जेथेची गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे जेथे
सुरतरुंची वने अपार सुरभीची बहुत खिल्लारे चिंतामणीची उद्धवला गारे बघता कारणे निर्मिली जेथे बोसनता बोलती शिवदासते हे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाथ पहानंदा तेथे पावली हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनाचं म्हणे हे कुमार दोघे निशेष कुकुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्यास पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवभजनी लावतील बहुतास उद्धारतील तुम्हा ते अमात्यासहित भद्रसेन गुरुशी घाली लोटांगण म्हणे तुके मी धन्य सुपुत्र उदरी जलमले भद्रसेन बोलता पुढती हे राज्य किती वर्षे करीती आयुष्यप्रमाणे किती सांगावं यथार्थ गुरुवर्या बहुत करीती नवस एवढास पुत्र आहे अम्हास परम प्रिय करव राजस प्राणहुनी आवडे बहु तुमच्या आगमनेवरून स्वामी माझं समाधान तरी या पुत्राचे आयुष्यप्रमाणे सांगा स्वामी माझं तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परी तुम्हाशी ऐकायला वाटेल दुःख हे सभा सकलिक दुःखर नवी पडेल पे प्रत्यय सदृश बोलावे वचन नातरी अंगासे इथे मूर्खपणा तुम्हा वाटेल विषयाहुनी विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेना म्हणे सत्यवचन बोलावाय न करावा अनमान तरी तुमच्या पुत्राची 12 वर्ष पूर्ण झाली असती जाणपा आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावेल या समयाशी रावा एखादा धरणीशी मूर्छा येऊन पडी येला अमात्यासहित त्या स्थानी दुःख घरी गेले हळूनी अंतपुरी सकल कामिनी आकांत करीती क्रोश धरून हाकार वक्षस्थळ पीठी रूपवर मगरायाशी पराशर सावध करून गोष्ट सांगे रूपश्रेष्ठ न सोडी धीर एक सांगतो विचार हे पंचभूते नव्हती समग्र शशी मित्र नव्हते हे नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्पुंधर जागर अहम ब्रह्मा म्हणून या ते दोन्ही माया सत्य तेथून चालले महतत्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करून या सत्व असे निर्मिला पितवसन रजांशे सृष्टीकर्ता दुर्हीन तमाशे रुद्र परिपूर्ण सर्गस्थितंत्य करविता विधी म्हणे सृष्टी पूर्ण एरू म्हणे मज नाही ज्ञान शिव म्हणे तया लागून 4 वेद उपदेशीले चाहू वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवनेत्रयी असे ना बहुत करी हा जतन त्याहुनी अनेक थोर नाही साधन या रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले जे रुद्राध्याय एकती पडती त्यांच्या दर्शनी जीवत उद्धरती मग कमलोद्भत एकांती सप्तपुत्र सांगे रुद्र हा मग संप्रदाय ऋषी पासोने भूतळी आला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य न्यासेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याची निदर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याची घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण रुद्र महिमा अगाधपूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडली पुत्र नगर पास सोडून यमकिंकर रीती हिंडू लागले मग यमे विधी लागून पुसणे अभैक्ती कृत्य निर्मिले दारुण तिने कुतर्कवादी भेदी लक्षून त्यांच्या हृदयी संचारली त्याशी मच्छर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने हे जाऊन यमपुरीस महानगरी पडले सदा यम सांगे दूताप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पयुषी होती नाना रीती जाचनी करा शिव थोर विष्णू लहान पहरी विशेष हरगवण ऐसे म्हणती जे तया लागून आणून नगरकी घालावे रुद्र अध्याय नावडे ज्याशी कुंभी पाकी घालावे त्याशी रुद्रानुष्ठाने आयुष्याशी वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेना अवधारी अयुध रुद्रोद्धार वर्तने करी शिवावरी अभिषेक धाराधारी मृत्यू दूरी होय साच अथवा शतघट स्थापुनी दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रुनी अभिसिंचन पुत्रा करी नित्य सदा सहस्र वर्तने पूर्ण शोनिपाळा करी सप्तदिन राये धरिले दृढचरण सदद होनी बोलत सकल ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासून तरी तो आचार्य तत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण अनेक सांगती ते बोलावणी आताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावणी जाशी रुद्रानुष्ठाने भक्तिपूर्ण न्यास ध्यान युक्त पडून गुरुपासून जे आले परधारा आणि परघन धन त्यास वामनाहुनी नीच पूर्ण विरक्त सुशील गेली प्राण दृष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह
समर्थ सामर्थ्य चालू न देती मित्र रथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करीत ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण वेचला व्यासपीता घेऊन सहस्र गट मांडून अभिमंत्रुने स्थापिले स्वधुर्णीचे ललित भरले पूर्ण त्यात अम्र पल्लव घालून रुद्र घोष गर्जित तरले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडले शास्त्र संख्या झाले दिवस 7व्या दिवशी माध्यान्ही काळ आला चंडास मृत्यू समया येत धरणीस बाळ मूर्छित पडेल एक मूर्त निश्रेष्ठित चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकार रुद्रोद्धक शिंपूने सावध केला राजनंदन त्याशी पुषित वर्तमान वर्तले त्याची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खंदीरागारासारखी तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुज त्याशी साम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते जे जैसे गभस्ती दिगंत मंथ सहारी भस्मांगी व्याक्रमर दिसती दशहस्ती अयुधे ते महाराज घेऊन माझं सोडविले तोडून बंधन त्या काळ पुरुषाशी धरून तरी न करीत ताडन गेले ते वेशे पुत्रमुखीचे एखादा उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्रह्मणाशी घालती नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडलोळे शिवनाम गर्जत तयवेळी वेद सुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंख गर्जे अवघ्यात थोर मुखध्यायी महाशुस्वर मृदंग वाद्ये गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार भृंगे कहाळ थोर सयना अपार वाजवी चंद्रनना धडकती भेरी नादन माय नभोदरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीत असे षडशान्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत नोनी अर्पी ब्राह्मणांसी दक्षिणे लागी भंडार मुक्त केले राजेंद्र म्हणे ना आवडे तितुके भरास एक सारे मागे पुढे पाहू नका सर्व याचक गेले तृप्त पुरेपुरे याची ऐकती माता धनभार झाला बहुत म्हणून सांडती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षदा विजय कल्याण हो तुझ्या सुता ऐसा अति आनंद होता असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंध वनी की काशी क्षेत्रावरून स्वरधून येतो की श्वेतोत्पल्ले मृडानी रमणलिंग अर्चिलेत की नैरदैवास सापडे चिंतामणी शुद्धिता पुढे श्रीराब्धीने ये धावनी ते कमलोद्वनंदन ते क्षणी नारदमुनी पातला वाल्मिक सत्यवंती नंदन औप्तपाधी कमलायुध हृदयरत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाणवते जे का सर्वात तो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ ज्याची चतुर्य दिशा करत कमाळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भवांड मोडून पुनःसृष्टी करणार माभूतेने अन्याय विलोकित नयने दंडे ताडील शुक्राधिका तो नारद देखून तेच क्षणी कुंडातून मूर्तिमंद निघे अग्ने दक्षिणाग्री महापत्य अहवनी उभे टाकले देखता पराशराधी सकल ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावनी धरिती चरण ब्रह्मानंदी उचंबळले दिव्य गंध दिव्य सुमती षोडोपचारी पूजिला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडून म्हणे स्वामी अति इंद्रिय दृष्टा तू त्रिभुवन गमन तुझे सर्व काही देखले सांग पूर्व नारद मनी मार्गे येता शिवदूत चौघे देखले दशभुज पंचवदन तिही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिव वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूस पुसू लागला शिवसूत एका ते तो कोणाच्या आज्ञेवरून आणीत होताशी भद्रसेन नंदन त्यास 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चयी तो सार्वभौम होतील तत्वता रुद्रा महिमा तुझा ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणीत होतासी मग चित्रगुप्त पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह खंडांतर थोर होते हे महात्व पुण्य निरसोने सहज 10 सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वपरावे कष्टी बहु मग उभा टाकून एक वृत्तांत कर जोडून स्तवन करीत हे अपर्णावर्ध हिमनगजामात अपराध न कळला घडला हा ऐसे नारद सांगतात ते क्षणी राये पायावर घालली लोटांगणी अनेक सहस्र रुद्र करुणी महोत्सव करीत असे शत रुद्र करिता निशेष शतायुषी होई तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही ते तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत असो यावरही ब्रह्मसुत अंतर्ध्यान पावला आनंदमय शक्तिनंदन
राहे शतपद्य धन देऊनी तोषविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला ते भद्रसेनाख्यान जे पडती त्याशी होई आयुष्य संपत्ती ज्याशी काळ न बाधे अंती वंदुनी नेती शिवपदा दश शत कपिला दान एकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या हेव महापाप पर्वत तत्वता भस्म होती. श्रवण करिता हा अध्याय त्रिकाल वाचिता गणनंतर दूर होती. यावरी कलियुगीत निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांचं अनुष्ठान ह्याची निर्धार मग तो रावळ भद्रसेन सुधर्मपुत्राचं राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला. ते काळी मग प्रधान समवेत राव जाता झाला. तपोवन शिव अनुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बसवून त्वरित राव प्रधान गेले. मिरवित विधी लोक वेकुंड वासव बहुत स्वैच्छेने करुणी राहिले. शेवटी शिवपदाशी पावणी राहिली. शिवरूप होऊनी हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणारा मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यास न बाधे ग्रह पीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्व ठाई जे येथे जो मानिल विश्वास तो होईल अल्पायुषी तामस जे निंदी तो चांडळ निशेष त्याच्या विटळ न भावा त्याच प्रवसोनी वांज झाली माता त्याच्या संगती न धरावी तत्वता त्याशी संभाषण करिता महापातक जाणे जे ते आपल्या गृहास न आणावे आपण त्यांच्या गृहसदनास न जावे ते त्या जावे जीवे भावे जेविल सुशील हिंसक गृह तो प्रत्यक्ष भक्षितो विषतोय मूर्ख व्यसती त्याची पंथीस त्याची मृत्यू आला या गोष्टीचं संदेह काही असे ना असे सर्व भावे निश्चित अखंड पावे शिवलीला मृत जे ना घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान त्याशी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याची घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल अपर्ण हृदया जंब मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद तो जगदानंद मूळकंद अभंग विटेत कालत्रयी शिवलीला मृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोंद खंड परिसोत सज्जन खंड एकादश अध्याय गोड हा श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. श्री शिवलीलामृत अध्याय 12 श्री गणेशाय नमः. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र वर्ण ब्रह्मचारी गृहस्थ वनस्त्र पूर्ण श्री बालवृद्ध तरुण सर्विक शिवकीर्तन करावे. शिवस्मरण नावडे अनुमात्र तो अत्यंजा होणे अपवित्र लेतोईला वश्य अलंकार जे विप्रेत शृंगारीले तेने बक्षिले जे अन्न तैसे पशु बक्षिती तेष्ट तृण तैसे मयूरांगी अन्नयन तैसे नेत्र तयाचे वल्मिक छिद्र वत कर्ण शूद्र शाखा शत हस्तचरण त्याची जननी व्यर्थ जाण विझुनी वांज झाली. तो शिवजन भजनाविन जे जो जावे समुद्रात बुडून अथवा भस्म करू वडवाग्रर का सर्प डंको तयाशी करी श्रवणी धरावे यावडी तैसे पिपिली का गुळाशी न सोडी अर्ध तुटे परी न काढी मुख तेथून सर्वदा की चुलता बहुत दिवस सुत ते उडाचं पोटी प्रीतिवंत त्याशी शुभ वार्ता एकता अकस्मात धावती माता पिता जेवी अमृताहुनी वाढ गोष्टी लागती करणास गोड तैसे कथा श्रवणी ज्यांचे न पुरे कोड सर्व टाकून जाई जे गावास गेला प्राणनाथ प्रियपतिरता वाट पाहता तो पत्र आले अकस्मात धाव श्रवण करावया निर्धनाशी सापडे धन की जन्मन धाशी झाले नयन की तृषेने जात प्राण जीवन शीतल मिळाले ऐसे गायकावया कथा पुराण धा वावे सर्व काम टाकून चिंता निद्रा दूर करून श्रवणी सादर बैसवी वक्ता पंडित चतुरे खानी नमावा तो सद्गुरु म्हणून की हा शंकराची मानवनी धरी जे पूजन आदरे सुरभीच्या स्तंभातून धारा सुटती जैसे सुधा रस धारा तैसा वक्ता वधता शिवचरित्र कर्णाद्वारे प्रशी जे वक्ता श्रेष्ठ मानावा अत्यंत न पुसावे भलते पाखंड मत नुसते कुतर्क घेऊन चित्त नशी नवावे सर्वदा न कळे तरी पुसावे आदरे सांगेल ते श्रवण करावे सादरे उगेच छळिता पामर तरी ते पिशाच जन्म पावती वक्ताशी छळिता अवधारात परी तोष घडेल त्या नारा पुराणी का वेगळी नमस्कारा न करावे सभेत कोणाशी मध्येच टाकून कथा श्रवण उगाच गर्भे जाय उठून तरी तो अल्फायुषी दान संसारी एकदा बहुभोगी कुटील खळ पापी दुर्ध तो मुख्य श्रोत न करावा यथार्थ दुग्ध पिता सर्वांगी पुष्ट होत परी नवज्वारिता विषवत ते त्याच्या श्रवणी बैसुनी कुतर्क घेऊन करी कथा खंडन त्याचे व्यर्थ गेले श्रवण नरकाशी कारण पुढे केले कथेच न बोलावे इतर मन करावे एकाग्र कथेची फलश्रुती साचार तरी तपावशी बैस तास वस्त्र अलंकार दक्षिणासहित वक्ता पूजावा प्रीती अत्यंत धन
कोश बहुत भरे आपल्या निर्धारित रत्ने देता बहुत नेत्र होती प्रकाशवंत अलंकारी प्रतिष्ठा अत्यंत श्रोतयाशी वाढत असे एव पूजिता षोडोपचार तेने तुष्ट मान होय उमावर जे जे पदार्थ अर्पावे साचार त्याचे कोटी गुणे प्राप्त होती त्याशी कदा नाही दारिद्र्य शेवटी स्वपदा नेल भालचंद्रा कथेची येता पावले टाकी निर्धार पाप सहार पदोपदी मस्तिक उष्णिक घालून एकती तरी जन्मांतरी बाळ पक्षी कोरती म्हणाला उष्णिक काढिता न ये सभे प्रती तरी मुख्य पल्लव सोडावा जे विडा घेऊन एकती तरी यमकिंकर त्याशी जाची ती नाना यातना भोगविती मूळ अभ्यास वचन प्रमाण हे एक बसती उगेचे श्रवणी निद्रा मोडून बहुत प्रकारे करून अंतर सदनेत्री यावे पाणी मग निद्रा कैसी स्पर्शेला वरी जीवन काय व्यर्थ जाळून कैसे एकांती द्रव्य अपुले पूर्ण तेथे घडता जागरण निद्रा न ये प्राणी या निद्रा लागली दारुण तरी उभे टाकावे कर जोडून निद्रा न ये तो उपाय करून मुख्य श्रवण करावे वक्ता उनी उंच आसन वक्ता तत्वता तेथे न बसावे धरून हंता हे न बाणी ती ते कागद तत्वता जगपुरीच बक्षिती ते बेसती विरासन घालून ते होती वृक्ष अर्जुन पय फसरीसी त्यास सूर्यनंदन कुष्ठ काष्टे झोडी बळे ते सांगताची न ऐकती बळेच जेठा घालून बेसती त्याशी जमदूत बांधून निधी नेऊन टाकती नरक कुंडी तो श्रवणीनी जे दाटून तो उपजे अजगर होणे ते बैसे नमस्कार केली आवाजून वश वृक्ष होय तो कथित बोलते भलत्या गोष्टी तो मंडूक होय सदाट वटवटी हर्षी टाळ्या न वाजव विहट्टी तो कष्टे संसारी जे शिवकीर्तन हेळतीसी ते शतजन्मी मार सारमेय होती दुरुत्तरे बोलती निश्चिती जन्मा येती सरड्याचे जे श्रवणी न धरी सादर ते अन्य जन्मी होती सुकुरते उच्छेदिती शिवचरित्र ते कृकयोगिनी पावती वक्त्याशी देता असना शिव सानिध्य बैसे जाऊने वशी देता असना प्राप्त होय तयाशे करिता कथा पुराण श्रवण भक्ती वैराग्य ते अंगी पूर्ण यथार्थी कथा सुगन जाना जेने अनुताप उपजे मने दक्षिणेकडे क्राम एक अमंगळ त्याचे नाव मुळीच बाष्कळ सर्व धर्म विवर्जित केवळ श्री पुरुष जात जार कर्मी धर्म नाहीच अनुमात्र अनाचारी परम अपवित्र जपत अपविवर्जित अग्निहोत्र वेदशास्त्र कैसे तेथे वेद आणि शास्त्र हे विप्राचे उभय नेत्र एक नाही तरी साचार एक अक्षतयाशी बोली जे वेदशास्त्र उभय हे न तो केवळ अंधची जाण असो त्या नगरीची लोक संपूर्ण सर्व लक्षणीय अपवित्र तस्कर चहाड आणि जाड मध्यपी मार्गस्थ दुराचार मातापित्यांचे द्रोह करणार ये व सर्व दोषयुक्त जे त्या ग्रामीचे एक विप्र नाम त्याची विधुर विशेषी रथ अहोरात्र काम करदमी लोळत त्याची श्री बहुला नाम तीही जारीनी पवित्र परम एके जराशी असता सकाम भ्रता रे जपोनी धरी येली जाळा पळाला सत्वर तीस भ्रतारे दिधला मार इतिष्ट लथमुष्ट प्रहार देता बळे काय ते म्हणे तू झालाशी जार मीही त्याची गरिती निरंतर मग बोले विप्र विधुर तू द्रव्य अपार मिळवले ते द्रव्य दे माझं लागून येते मी देईन वारांगणेशी नेऊन ती म्हणे मी देऊ कुठून एकथा मारी बुडती तो मग तिचे अलंकार हिरवून घेत घरची सर्व संपत्ती नेत तो वारांगणेशी देत तीही समर्पित जारा ते ऐसी दोघेही पापे आचरत तो विदुर विप्र पावला मृत्यू यमदूती नेला मारित बहुत याची इचे तया ते कुंभी पाकदी परम दुःख भोगून तो शतमूर्ख मग विंध्याचळात दरित देख भयानक पिशाच झाला आळे पिळे अंगाशी देत हिंडे क्षुधा तृषा पंडित रक्तवर्ण अंग त्याचे समस्त जे विषधुर चर्चिला वृक्षशी घेत टांगून सभेची हाक देत फिरे वन रक्तपिती भरून सर्वांग त्याचे नाचले कंटक वन परम दुर्धर न मिळे सदा फल फुल हार आपल्या पापाचे भाग समग्र भोगी विदुर विप्र तो इकडे बहुला धव रहित एक होती ती याचा सुद्धा तो कोणापासून झाला त्वरित तो स्मरण नाही ती अशी तव झाले शिवरात्री पर्व कोकर्ण यात्रेचं चाललेले सर्व नाना वाद्य वाजती अभिनव ध्वज पताका मिरविती शिवनामे वगैरे ती दास वारंवार करीती घोषत कैसा उरेल पापशेष सर्वदा निर्दोष सर्वजना त्यांच्या सांगती बहुलप निघत सवय घेऊन धाटका सुत गोकर्ण क्षेत्र देखील पुण्यवंत झाले पुनीत सर्वजन बहुलेने स्नान करून घेतले महाबळेश्वराचे दर्शन पुराण श्रवणी बैसली येऊन तो निरूपण निघाले जी वनिता जारी न तिचं यमदूत नीती धरून लोह परिसर तप्त करून
स्वरगृहा माझी घातिली तैसे भलाई कोणी भयभीत झाली. क्षणी अनुतपांगे भरोनी रडू लागली. रट्टा असे मग पुराणिकाशी समस्त आपलं सांगे वृत्तांत झाले. जे जे पापाचे पर्वता ते निजमुखी उच्चारी अंतकाळी यमकिंकर ताडा न करतील. माझा परती जे वेळी माझं कोण सोडविणारा दुःखापार सोसू किती स्वामी माझे कापती शरीर काय करू सांगा विचार गळा पाश घालून यमकिंकर करीती महार तपशास्त्रे नाना प्रकारे विटंबविती असी पत्र व हिंडविती उपराटे बांधून टांगती नरककुंडी अधोमुख ताम्र भूमी तापवणे त्यावरी लोळविती नेऊन शिग्न शस्त्रे आणून पोटा माझे खोविती शिग्न धूम्र करुणी वरी टांगती नेऊन भूमी तर मज रोवणी तप्त शरीत मार करीती तप्त शूळावरी घालीती पायी चंडणी शिळात बांधिती महानगरी बुडविती सोडवी कोण तेथून बहुलेस गोड न लागे अन्न दुखे रडे रात्रंदिवन म्हणे मी कोणास जाऊ शरण आश्रय धरू कोणाचा कोण्या नरकी पडेल जाऊन मग त्या ब्राह्मणाचे धरी चरण सद्गुरु माझं दारी येऊन आले शरण अनन्य मे मग गुरु पंचाक्षर मंत्र सांगे बहुली प्रति सत्वर शिवलेला अमृत सुरस फार श्रवण करवी द्विय शिवद्वारी मग तिने सर्व ग्रंथ मुखे गुरुमुखे ऐकले प्रेमयुक्त श्रवण कर भक्ती अवैध्यात श्रेष्ठ असे जाणी जे सत्संगी होय निसंग निसंगे निर्मोह सहज जन निर्मोहत्वे निश्चित उद्धेन कैसा मग तयाशी बहुला झाली परमपवित्र शिवनाम जपे अहोरात्र दोष न उरे मात्र सुचिरभूत सर्वदा तवचा जाय बुरसा मग तो सहजची होय आरसा की लोह असता परिसा चामी कर सहजची की अग्नीत काष्ट पडले मग ते सहजची अग्निमय झाले गंगेशी लोह मिळाले गंगाजल सहजची जप करितात पाप जाय निशेष ज्ञानाहुनी ध्यान विशेष श्रवणाहुनी मननास सजेत ता सहजची मननाहुनी निजध्यास त्याहुनी साक्षात्कार समरस मग तो शिवस्वरूप निर्दोष संशय नाही सर्वदा बहुला निर्दोष होऊन श्रवणी झाली सर्व पावन जिव्हेने करू लागले शिवकीर्तन मग कैसे बंधन ती अशी श्रवणे थोर पावन होता श्रवणे याच जन्मिती मुक्त लगे तीर्थाटन श्रम बहुत श्रवणे सार्थक सर्व ही ज्याची न मिळे सत्संगमागम श्रवण त्याने करून जावे तीर्थाटन न लगे अष्टांग योग साधन करावे श्रवण त्याधारे योग याग व्रत साधन नलगी काहीच करावे जाणं नवविधा भक्ती पूर्ण श्रवणेची हाता येत असे चारी वर्ण चारी श्रम श्रवणेची पावन परमा असो बहुलेशी संत समागम सर्वाहुनी थोर वाटे गुरुशी सेवा कंड करी त्यावरील राहिली गोकर्ण क्षेत्री जटावल्ल अजिनधारी तीर्थी करी नित्यस्नान सर्वांगी भस्मलेपन करी पुण्य रुद्राक्ष धारण सर्व प्राप्त सोडून जाणं गुरुसेवा केली तिने नित्य गोकर्ण लिंगाचे दर्शन गोकर्ण क्षेत्र पुण्य पावन तिथीचा महिमा विशेष पूर्ण तृतीय अध्यायी वर्णेला स्वयाती कीर्ती पुष्टवर्धन बहुलेने तिने देह जाळून त्याची भस्म अंगी चर्चून झाली पावन शिवरूपी शंकरी विमान धाडिले ते काळी बहुला शिवपदाप्रती नेली एवढी पापीने उद्धारिली चतुर्दश लोक नवल करीती सदा शिवापुढे जाऊन बहुलेने केले बहुत वचन स्तवन मग आंबेची स्तुती करिता पावन झाली प्रसन्न हिमन गम कन्या म्हणे इच्छित वर माग त्वरित एरी म्हणे पत्ती पडला अधोगती तर कुठे आहे न कळे निश्चित पावन करून आणि येथे मग ते निग त्रिजगत जननी अंतरी पाहे विचारून तो विंध्याचली पिशाचे होणी रडत पीड हिंडे पापिष्ट मग बहुलेशी म्हणे भवानी जाई सव तुंबर घेऊन पतिसानी विंध्यात्री होणी श्रवण करवी शिवकथा मग गेली विंध्याचला तव पिशाचे नग्न देखिला धरून वृक्षाशी बांधिला तुंबर एक बळे करून या मग वल्लिका काढून सप्त स्वर मेळवून आरंभिले शिवकीर्तन एकथा पशु पक्षी उद्धारती शिवकीर्तन नरस राज तुंबरे मात्रा देता सतेज सावध झाला विदुर द्विज म्हणे मज सोडा आता मग सोडताची धावणे धरिले तुंबराचे चरण म्हणे स्वामी मग धन्य धन्य केले पावन पापी या ते श्रेयशी म्हणे धन्य तू साचर केला माझा अजी उद्धारत मग तुंबरे शिव पंचाक्षर त्याशी मंत्र उपदेशीला त्याच्याकरिता जपत विमान आले सतेज रूप विधुर झाला दिव्य रूप श्री सहित विमानी बैसला आणली शिवापाशी मिरवित दोघी शिवचरणी लागत लवण जळी विरत तैसी मिळत शिवरूपी जळी विराळी जळगार
नभिनाथ विरे सत्वर तैसी बहुलानी विधुर शिवस्वरूप झाली ज्योती मिळाली कर्पुरी गंगा सामावली सागरी ब्रह्मस्वरूपी निर्धारी विराली ऐक्य होऊन या शिवमंत्र शिवकथा श्रवण शिवदीक्षा रुद्राक्ष धारण भस्मलेपने उद्धारून गेली किती संख्या नाही भस्मातून निघाला भस्मासुर शिवद्रोही परम पामर कैसा केला उद्धार ते चरित्र सांग कैसे शिव हे शिवरान पुराणी कथा सुरस श्रुते एकावी सावकाश कैलासी असता महेश प्रदोष काळी एखादा भस्म स्वकरी घेऊन अंगी चर्ची उमारमन तव एक खडा लागला तो शिवे जाण भूमीवरी ठेवला नवल शिवाचे चरित्र उद्देशाचे उत्पन्न झाला असुर नाम ठेविले भस्मासुर उभा सदा कर जोडून म्हणे ऋषभध्वज सदाशिव मज काही सांगे जे सेवा शुंभ म्हणे मज नित्य निधवा निश्चिता भस्म आणून दे जे नित्य नूतन आणि भस्म ह्याची सेवा करी उत्तम त्याची आज्ञा होता परम भस्मासुर संतोषला कर्मभूमीस नित्य येऊन सुंदरा शोधी संपूर्ण जो शिवभक्त परायण लिंगार्चन घडले जाशी शिवरात्री सोमवार प्रदोष सदा एके शिवकीर्तन सुरस त्याचे भस्म भवानी सांगिकारी सादरे हे भक्त जे का भक्त अभेद प्रेमळ त्यांच्या मुंडाशी करी माळ स्मशानी वैराग्य वाढे प्रबळ म्हणून दयाळ राहे तेथे लोक स्मशानातून घरी येता वैराग्य जाय विषयी जडे प्रीती म्हणून उमा वल्लभे वस्ती केली महास्मशानाशी पंचभूते तत्वासहित पिंड ब्रह्मांड जाळून समस्त सर्व निरसुनी जे व्रत स्वतमुख सुख भस्मतेची त्याची ब्रह्मानंद सुख सोज्वल जे भस्मचर्षी दयाळ ते अमृत कृपाळ षड विकार रहित जो असते जयाचे वर्तले विपरिणामते अपक्षीयते निधान षडविकार समस्त शिव परब्रह्म शाश्वत विकार रहित निर्विकार जो षण्डगुण ऐश्वर्य संपन्न यश श्री कीर्ती विज्ञान औदार्य वैराग्य संपूर्ण ऐसे कोटे असे ना अनेक षट चिन्हे मंडित तो ती एका सर्वज्ञ पंडित कर्तृत्व नियंतृत्व वृक्त विभुक्त सात्विक सर्वज्ञत्व पे या चिन्हे मंडित शुद्ध शंकर परिपूर्ण ब्रह्मानंद मायाचक्र चालक शुद्ध विधी भेदरहित जो भक्त रक्षणार्थ सगुण शंभू झाला चैतन्य घन तेने भस्मासुर निर्मून धाडीला भस्म आणावा यायचे नित्य आणि तपचित भस्म असुर मातला मध्ये परमा जो गो ब्राह्मण देखे मनुष्य उत्तम म्हणे सहारून या टाकू हे सहारून या सकल असुर राज्य करावे सबळ जाऊन निरजर मंडळ शुक्र कामलोत जिंकावे विष्णू आणि दुर्जटी तेही सहारावे शेवटी त्रिभुवन जिंकण्या पाठी मीच इंद्र होईन म्हणे ऐसे मनी बांधून गाठी कैलास गेला तो कपटी म्हणे तोची दुर्जटी भस्मदृष्टी न मिळे कुठे 4 लक्ष मनुष्य योनी पाहे नित्य 1.25 लक्ष घडामोडी होय शोधून सर्व अवनी हे परी भस्म शुद्ध न मिळेचे याचे कपट भक्ती दावी परम म्हणे माया माझा टळितो नित्य नेम तुझा अर्पाविचिता भस्म तरी एक वर्म सुगम असे म्हणे हरा पंचवदना विरूपाक्ष त्रिपुर छेदना उमावल्लभा नागभूषणा वर प्रधान दे माते मद दे एक वर ज्याच्या माथा ठेवी करतो भस्म भावा निर्धुर कार्य फार साधे येणे म्हणून या लोटांगण घालित इतके माझे विव्रत निष्पट भो शिव भोळानाथ वर द्यावया सिद्ध झाला मग बोली हिमनगराज कुमारी हा नष्ट परम दुराचारी याशी वर देतात धारित्री भस्म करीला निर्धारे महाशब्द करावयाशी हौस तो पातला फाल्गुन मास आधीच वाट पाड्या चोरास निरोप दिधला भुभुजे आधीच झार कर्मी रथ त्याशी प्रभुत्व दिधले श्रीराज्यात की मध्य पियाशी दावित सिंधीवन सापेक्ष कर्मटाशी मध्यपान त्यात झाले ऋषिक धनशन त्याही वरीभूत संचारले दारुण मग अन्योक्त वर्ते जेवी या लागी हा तामशी असुर यासन द्यावा कदापि वर षडाक्ष गजाक्ष वीरभद्र नंदिकेश्वर हेची सांगी परम भोळा शंकर म्हणे आमची लेकुरु भस्मसुर यास द्यावा अगद्य वर तो अन्यत्र राहाटी न करीच
म्हणे बाळका तुझं दिधला वरायचे कदाचित असुर उडे नाचे आनंद थोर त्रिभुवन माझी न समाय मृत्यूलोकाशी आला सतुर मग करी चालीला सहार संत भक्त गो विप्र शोधून भस्म करी तसे भस्म मस्तकी हास्य विता तत्काळ भस्म होय न लगे वेळ ऋषीचक्र शोधून सकल भस्म करी एकदाची 56 देश शोधित चाहू सहित भूभुज समस्त भस्म करी क्षणात थोरानाथ ओढवला कुटुंब सहित ब्राह्मण गिरीवीर विवरी बैसले लपून पृथ्वी उद्धाव संपूर्ण उद्ध्वस्त संपूर्ण बाहेर कोणी न फिरेचे असे शेण पक्षी अकस्मात पक्षी धरून सहारित देशांतरिक्ष येऊन त्वरित मस्तकी हात स्पर्श करी महायोद्धा रणपंडित समरी जिंकी कृतांत परी भस्मासुरा पुढे बलहत काहीच न चले युक्ती त्या तेसा पाखंडी खळ तत्वाचा तो नावरे बहुता पंडिता तेसी त्या असुरा पुढे पाहता न चाले युक्ती कवनाची असुर करी तो नित्य सहार शिवाशी न कळे समाचार भस्म नेऊन दे सत्वर महानम्र होय तेथे सभेचे हे मृत्यू लोका मनी धरिला सावांखा त्रिशदशासहित याचिका नायका भस्म करावे यावरी मंगव कमलोद्धव कमलावर शेवटी भस्म करावा गंगाधर उमा त्रिभुवनात सुंदर हिरो निघावी वृद्धाची पृथ्वी पडली उद्ध्वस्त मिळाल्या प्रजा ऋषी अकस्मात सर्वांचे भय पावले मानस पुरुहुतास शरण आले मगवा सकळासहित पद्य ज्या प्रतिकाराने सांगत तो म्हणे शिराधी ज्या माता त्यास सांगू चला आता अक्षद नाम इंद्रिय ज्ञान जे ज्याचे केले आधी दमन म्हणून अधोक्षण नाम त्या लागून अतिद्रिय द्रष्टा तो ऐसा अधो दक्ष जवळी केला वैकुंठ राज घराने सांगती प्रजाद्विज भस्मासुराचे समस्त सहित नारायण शिव जवळी सांगे वर्तमान भस्मासुरे जाळून भस्म केले सर्वही उरलो आम्ही समस्त इतकंचाही करील अंत सदाशिव तुझाही प्रांत बरा न दिसे आम्हा ते हेमावती करी जतन कोणी हसला भाललोचन म्हणे भस्मासुरास मरण आले जवळी यावरी तुम्ही जावे स्वस्थान सत्वर याचे बोलून कर्पूर गौरव अकस्मात आला सुर भस्म घेऊन ते देव आपले घराने नेले इथं मिळाले हे ते देखील समस्त असुर मान तुकावीत सरड्याशी त्यावर म्हणे जे जे आले इथं उद्या भस्म करीन समस्त मग क्रोधे बोले उमानाथ भस्मासुराशी ते देव अरे तू अधम असुर केला पृथ्वीचा सहार तू मी दिधल्यावर परिणाम त्याचा बरा केला असुर क्रोधे बोले ते समय तुझी सुंदर दारा मज दे ना तरी तव मस्तकी लवलाही हस्तकथाची ठेवी तो भवानी उठून गेली सदनात असुर ग्रीव्हा तुकावित शिवाच्या माथा ठेवून हस्त तुझं नेन क्षणार्थे शिवस मस्तकी ठेवाया कर वेगे धावित्राला भस्मासुर प्रजा आणि ऋषीश्वर पळू लागले दश दिशा तो भक्तजन भवभंग माया लाघवी उमारंग पळाला झालं सवेग घोराधर वन घेतले पाठी लागला भस्मासुर म्हणे जोघड्या उभा धरी धीर आजी तुझा करी न सहार रक्षा लावी न अंगाशी वेदशास्त्र न कळे पार मायाचक्र चालक अघोचर त्यास मर भस्मासुर धरी न म्हणे निजबळे जो ब्रह्मादिक देवांचे ध्यान नकाधिकांचे देवतार्चन त्याची भस्मासुर आपण धरी न म्हणे पुरुषार्थ त्यास वाटे धरी न मी आता दिसे जवळी पटी नागटोपे सर्वदा ऐसे कोटी वर्षे धावता न लगे आता सर्वता उरणे पुरे शब्द बोलत शब्दात नातुडे गिरिजा कांत वर्क तू कुतर्क करीता बहुत हा कपुडिता नातुडे वेदशास्त्रांचा तर्क चांचरे घोषिता शास्त्राचे झाले म्हातारे म्हणाले सकल विद्या घेताय कसरे महावदनांतक नाटोपे जे प्रेमा शुद्ध भाविक त्यांचं विकला कैलास नायक उमेश सहित त्यांचे घरी देख वास करी सर्वदा तप बळ विद्याधन या बाळे मन धरू म्हणती ते मूर्खपूर्ण कल्पकोटी जन्ममरण फिरता गणित न होय असून अहंकारे भस्मासुर धावता नाटोपे शंकर इकडे भवानी मंदिरावर बंधू आपला सविदेव म्हणे कमलोध्वज नका कमलनायक कमलनाभा मर्दना कमलधारा कमलशयना कमलभारणा कमला प्रिया जगद्वंद जगद्वायपिका जन जरा जन्ममोचका जनार्दन जगरक्षणा जगोद्वारा जलाब्धिशयना ऐसे एकदा माधव मोहिनी रूप धरुणी अभिनव शिवमनोरंजन केशव आठवा आला असुराती शिव क्रोध होणी देख दुरुनी पाहता झाला कौतुक मोहिनी देखत असुरानी शंख भुलवणे गेला ते दवा विमानी पाहती समस्त देव म्हणती हे कैसे रूप अभिनव अष्टनायिकांचे वैभव चरणांगोष्ठी न तुळेची नृत्य करून मोहिनी असुर तन्मय झाला देखोने म्हणे लालनी तुझं वरुणी कमला
अपर्णा ओवाळी जे तुझे देखत वदन वाटे ओवाळून सांडावा प्राण तू नयन कटाक्ष बाणे करून मन मृग माझा विंधीला तुझे पद कमळ जेथे उमटते तेथे सुवास द्यावा वसंत लोळे तू सरोनी मृग शृंगार जाळे आकळीले चित्त मीना मज माळ घाली सत्वर तुझे दास्य करीन निरंतर माया वेशधारी मुरहर हास्यवदने बोलत असे माझे मी तुझवरीन त्वरित पेलतो क्रोधरू दिसत माझे त्यात आहे आराध्य दैवत नवस तेथे केला म्या लग्नाधिपती सहित तेथे करावे गायन नृत्य परी मी जेथे ठेवीन हस्त तू तेथेची ठेवावा मी जे दावीन हवभाव तेही तूही तैसेच दावी सर्व तेथे अनुमात्र ओने पडता देव शोभेल मग तुझवरी महाखडतर माझे दैवत सकल ब्रह्मांड जाळी तक्षणात सुरतीयेची आवश्यक म्हणून सांगसी ते सवर्तन मी यायचा भुलवणी तयांशी आणला तो वट छायेशी मग नमुनी देवतांशी आरंभी नृत्य मोहिनी नृत्य करिता अष्टनायिका तटस्थ पाहत किन्नर गंधर्व ते धन गायन एकदा भुलते देव सर्व षटपद होनी सुवासतीच्या वेधोनी गुप्त रूपे गुंजारव करीती वनित परी ते कामिनी कोणाने नव्हे तिचे सूर एकता गायन विधी कुरंग गेला भुलोन कुंभिनी सोडून कराव्या श्रवण कद्रुत नयन येऊ पाहे मोहिनी जेथे ठेवी हस्त असुरही तेसे करीत आपुले मस्तकी ठेवीत आत्मकर मोहिनी मग असुराने हे आपली शिरी हात ठेवीत भस्म झाला तेद मोहिनी रूप त्या गुणी भगवंत चतुर्भुज झाला वट रूप सोडून देख प्रगट झाला तेथे मदरांतक हरिहर भेटले झाले एक देव वर्षती सुमनमाळा मोहिनी रूप जेव्हा धरिले पाहुणे शिवाचे वीर्य द्रवळे भूमीवरी पडता अष्टभाग झाले अष्टभैरव अवतार ते असितांस रुरुचंड क्रोध उन्मंथ कपाळ भीषण प्रसिद्ध महाभैरव आठवा सुसिद्ध अंशावतार शिवाचे भस्मासुर वदिला हे मात प्रगटता त्रिलोक्य आनंदभरित हस्त धरुणी रमा उमानाथ येथे झाले कैलास अंबिका तत्काळ प्रगटुनी करी हरिहरांती वंदन दोन्ही मूर्ती बैसवणी करी पूजन हेमवती हरिहर नारायण नागभूषण शिव सीता वल्लभ नाम सगुण पंचवदन पत्र शयन कर्पूर गौर उद्भव पिनाक पाणी पितांबर धर नीलकंठ निरध वर्ण शरीर रकपती रुद्धा वनवासी मधुहर गोवाहन हर गोविंद चंद्रशेखर शंखचक्रधर विश्वनाथ विश्वंभर कपाल नेत्र कमली यगात्र लीला विचित्र दोघांची मुरहर माया मल्लहर व्यालभूषण मोहहर्ता श्रीधर अंधकमर्दन अभकहर असुरमर्दना दोघेही सिद्धेश्वरा सिंधुजावर संसार निरहंकार नगत नयावर निंद किशोर ईशान ईश्वरन इंदिरापती क्षीरवर्ण तनु क्षीराब्धी शयन एक ब्रह्मादी वंद एक ब्रह्मानंद पूर्ण त्या दोघांशी पूजन आनंदमय जगदंबा आता शोधे सावधान पुढे सुरस कथा अमृताहुनी वीरभद्र जन्म शिव पार्वती लग्न आणि षडानन जन्म असे शिवलीलामृत ग्रंथ सिंहस्थ गौतम स्वधूर्ण भेटो येत या अध्यायी कैलास वैकुंठनाथ केठाई मिळाले तरी हा सिंहस्ती भाविक जन ग्रंथ गौतमी करीती स्नान अर्ध जीवनी बुडी देऊनी अघर्मर्षणी निमग्र जे श्रीधर स्वामी ब्रह्मानंद सुखावला येथेचे प्रसिद्ध जेथे नाही भेदाभेद अक्षय भंग सर्वदा शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मांड खंड परिसोता सज्जन खंड द्वादश अध्याय गोड हा श्री सांब सदाशिव अर्पणमस्तु।